नमस्कार. कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. खरं तर पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अर्थात खेड तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. यातीलच आपल्या आंबेठाण गणातील एक इच्छुक उमेदवार जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मशाल चिन्हावर इच्छुक आहेत, त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत. आंबेठाण गणातील जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे आपण आलेलो आहे. समजून घेऊया, जाणून घेऊया की त्यांचा राजकीय सामाजिक प्रवास कसा राहिलाय, त्याचबरोबर या गणामध्ये प्रसार कशा पद्धतीने ते करतायत आणि आतापर्यंतचा प्रचार दौरा कसा राहिलेला आहे. नमस्ते ताई. मला सांगा, आता निवडणूक चालू आहे, निवडणुकीमध्ये तुम्ही प्रचार प्रसार करताय, परंतु एकूणच तुमचा आजपर्यंतचा राजकीय प्रवास, सामाजिक वाटचाल कशा पद्धतीने राहिले, तुमचा परिचय जर विचारलं तर कशा पद्धतीने तुम्ही तुमचा परिचय द्याल आणि ते इथपर्यंतचा प्रचार कशा पद्धतीने तुम्ही पोहोचवलाय, थोडक्यात काय सांगाल? मी निर्मला गणेश मांडेकर. माझे पती आंबेठाण गावचे सरपंच आहेत. त्यांनी समाजसेवा करून बऱ्याच जणांचं कामं केलेली आहे आणि बरंच म्हणजे हे आमच्या घरात आहेच की समाजसेवा करणं हे आहे. आणि त्याच्यात पण बऱ्याच ठिकाणी आम्ही गेलो, तिथं माहिती झालं की ह्याच्या रस्त्याची गरज आहे, पाण्याची गरज आहे. त्याच्यामुळं बरंच त्यांच्या अडचणी जाणून घेतल्यात. आणि खरं तर पंचायत समितीची निवडणूक लागल्यामुळं 50% आरक्षणामुळं अर्थात महिलेला जागा आल्यामुळे तुम्ही इच्छुक झालेला आहात. हा, म्हणून मी इच्छुक झालेली आहे. बरं, त्यानंतर आता साधारणतः तुम्ही प्रचार कशा माध्यमातून किंवा कसं पोहोचताय जनतेशी? आता बघा, आम्ही महिलांसाठी हळदी कुंकाचे कार्यक्रम ठेवले, होम मिनिस्टरचे कार्यक्रम ठेवले आणि बऱ्याच ठिकाणी गेलो तर त्यांनी पण असं चांगला प्रतिसाद दिला आम्हाला की तुम्ही हे केलं ते छान झालं, असं म्हणजे सगळं असं सांगत चांगल्या पद्धतीने. म्हणजे तुम्ही प्रत्येक ठिकाणी जात असताना चांगल्या प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळतोय, आशीर्वाद लोक देतात. आता हे मला सांगा, त्याबरोबरच तुम्ही प्रचार प्रसार करत असताना तुम्हाला काही त्या भागातील, त्या परिसरातील, त्या गावातील काही समस्या जाणून घेतल्याच असतील आणि निश्चित त्या जाणून घेतल्यानंतर तुम्हाला पुढे जाताना त्याच्यावर सोल्युशन म्हणा किंवा कशा सोडवणूक केली पाहिजे, हे तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? आता सगळ्यांनी तर म्हणजे मी स्वतः पण बघितलंय, काही ठिकाणी पाण्याची पण अडचणी आहेत, परत रस्त्याची अडचणी आहे. काही जण म्हणजे एक ठिकाणी गेलो तर तिथं जास्तच अडचणी. त्यांना मी तसं सांगितलं पण की तुम्ही म्हणजे मी स्वतः करीन हे आवर्जून येऊन की तुमच्या त्या पाण्याची आणि आपल्या मावश्या आज्या असं म्हणजे लांबून पाणी आणणं. त्यांना स्वतः म्हणजे जसं का त्यांनी माझ्या संगती असा संवाद साधला की मी त्यांच्या घरातली, म्हणजे घरच्यासारखं त्यांनी तुम्ही त्यांच्यामध्ये समरस झालात, ते तुमच्याशी झालात आणि त्यांच्या समस्या त्यांनी मांडल्या. तुम्ही लगेच तात्काळ सांगितलं की मी निश्चित उद्याच्या काळात निवडून आल्यानंतर ही सगळी समस्या सोडवेल. अजून काय अशी ठोस कामं आहेत का की जी तुम्हाला तुमच्या गणामध्ये करावी लागतील? अर्थातच आता हा रस्ता, मुख्य रस्ता तुमचा मध्ये जातोय, अगदी MIDCचा रोड आहे इथे तुमच्या आंबेठाणच्या कॉर्नरला, अर्थात गावाच्या कॉर्नरला ट्रॅफिक थोडंसं जास्त होतंय. या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं बघता? उद्या कशा पद्धतीने हे उद्या सोडवणार तुम्ही? आता मला जर संधी मिळाली तर मी नक्कीच आमच्या भागात तर करणारच आहे, पण मी ज्या बाहेरच्या भागात जी कामं आहेत बरीच म्हणजे बऱ्याच ठिकाणी असं झालेले की ताई हे बघा, हे असं आहे, ते तसं आहे. त्यांनी असं म्हणजे आपुलकीने सांगितलं. त्यांना पण मी सांगितलं, मी जर उद्या झालं, मला जर माझं नशीब जर निवडणुकीत हे झालं तर मी स्वतः येऊन आवर्जून तुमचं हे काम करणार. एकूणच तुम्ही पंचायत समितीला आहात, तुमच्यावर जिल्हा परिषदचे उमेदवार असणार आहेत, 2 पंचायत समिती आणि 1 जिल्हा परिषद, असं करून ते ब्रॅकेट असतं. ते तिन्ही निवडून आल्यानंतर आपल्याला सन्माननीय तालुक्याचे आपल्या जे आमदार आहेत शिवसेनेचे, ते आदरणीय बाबाजी काळे, तुम्ही त्यांच्या माध्यमातून हा रस्त्याचा प्रश्न उद्याच्या काळात मार्गी लावणार. नक्कीच लावणार. त्यातून आता मला पुढचा एक प्रश्न विचारावा असं वाटतो की तुम्ही पक्षाकडे इच्छुक आहात. काय वाटतं तुम्हाला, पक्ष हमखास तिकीट देईल? मला तर वाटतं देईन, कारण की माझ्या मिस्टरांनी आज 25-30 वर्ष झाले ह्या पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या सुखदुःखात सामील झालेले आहेत. म्हणजे कोणती पण अडचण येऊ दे, एक रात्रीचे 2 वाजता जरी आले ना तरी माझ्या पती जातच होते, करतच होते. आणि आम्हाला त्याचं ते समजून घेण्याची, त्यांच्या अडचणी आमच्या यांच्यापर्यंत आल्यामुळं ते सगळी जण म्हणजे आम्ही करू शकतो. आणि हे आपले आमदार, लाडके आमदार बाबाजी शेठ काळे हे निश्चितच आम्हाला तिकीट देतीलच, ही मला अपेक्षा तर आहेच आणि मोठी आशा सुद्धा आहे. आणि पण खात्री पण वाटते. खात्री तर पूर्ण आहे आम्हाला.
खरं तर तुम्हाला खात्री वाटते हा. की आदरणीय आमदार साहेब हा. किंवा पक्ष तुम्हाला हा. तिकीट देईल. हा. परंतु ताई आवर्जून मी सांगेल की हम्म. राजकारण म्हटलं की हम्म. अनिश्चिततेचा सगळा डाव हा, असतो. ते तर आहे. कदाचित तिकीट मिळेल न मिळेल हा. हा काळ ठरवेल. हा, हो. परंतु जर असं समजूया हम्म. तुम्हाला तिकीट मिळालं हम्म. तर तुम्ही विकास कामं करण्यासाठी सांगितलं हा. किंवा निवडून आल्यानंतर हा. ते करणारच. हा. पण जर तर हम्म. जर तिकीट तुम्हाला डावललं पक्षाने हा. तर तुमची भूमिका काय असणार? भूमिका तशी काहीच नसणार, पण जे आम्ही पहिल्यापासून केलंय ते तर नक्कीच करणार आम्ही. आणि आमचे जे सेनेचे आमचे बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं आम्ही प्रामाणिकपणे काम केलं आणि इथून पुढे पण करत राहणार आहे. हे आम्ही कसं आहे, माणूस म्हणतो ना, मत बदललं जात बदलण्यासारखं आहे. तसं आम्हाला जात बदलायची नाही. आम्ही हिंदू मराठा आहे. आमचं बाळासाहेब ठाकरे हे दैवत आहे, त्याच्यामुळे आम्ही हेच करणार. क्या बात आहे. आपण ऐकलं. खरं तर निष्ठावान मी आहे किंवा शिवसेना यांच्याशी मी प्रामाणिक राहील ही भावना माऊलीने या ठिकाणी व्यक्त केली. निश्चित तो काळ ठरवेल की काय होईल न होईल, परंतु मी निष्ठावान राहीन. बाळासाहेब ठाकरे यांच्या हे दैवत आहे, हे दैवत मानून त्या ठिकाणी निष्ठावान होत आहेत. तर आपण आता पुढे चर्चा नेत असताना एक प्रश्न तुम्हाला विचारेल की जनतेनं असं समजूया तुम्हाला तिकीट मिळालं, हा. तुम्ही प्रचार चालू केला हा. आणि निवडणुकीमध्ये आता सामोरं जात आहे. हा. जनतेनं तुम्हालाच निवडून का द्यावं? तर जनतेने बघा, मी तर बघितले स्वतः त्यांच्या घरी जाऊ, प्रेम आणि जो आदर असतो ना, म्हणजे प्रत्येक घरी जाऊन मला जे ताट करणं, ओवाळणं, प्रेमाने मायेने हात फिरवणं, इथपर्यंत त्यांनी म्हणजे घरातली व्यक्ती मी त्यांच्या, म्हणजे असं मी पाहुणी गेली किंवा नवीन कोण गेलं असं मला कुणी दाखवून नाही दिलं. आणि खूप प्रेमाने मला त्यांनी घरात घेऊन आदर सन्मान दिला. खूप छान वाटलं मला त्यावेळेस. मग मला असं वाटतं की ते माझ्या पाठीशी आहे हे मला पूर्ण असं त्यावेळेस जाणवलं सगळं. परंतु मला एक त्याबरोबरच एक विचारावंसं वाटतं हं. की ज्यामुळं तुम्हाला निवडून द्यावं हं. ही भावना तुमच्या मनामध्ये हं. खऱ्या अर्थानं येण्यासाठी हं. जर तुम्ही उद्या हं. त्यांच्या समस्या, हं. त्यांच्या अडचणी हं. सोडवण्यासाठी हं. सदैव तत्पर राहिलात आणि तत्पर राहाल हं. म्हणून तुम्हाला त्यांनी निवडून द्यावं असं वाटतंय. हा, बरोबर आहे ना. त्यांनी, मी तर राहणारच आहे त्यांच्या ह्याच्यात. समजा बघा, आता माझे मिस्टर हे पहिल्यापासून समाजकारच करतातच आलं. आहे. आणि आम्हाला पण ते लागलेलंच, ती सवय आहे. सवय लागलेली. त्याच्यामुळे आम्ही काय हे नाही करणार की नाही केलं मग असं काही नाही, आम्ही करणार. आणि मी स्वतः आवर्जून त्यांच्या गाठी भेटी घ्यायला तर मी जाणारच. की काय समस्या काय? समजा जाणून जरी घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जाणार त्यांच्या इथं जाणार आणि आणि त्या त्यांना समस्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहणार नक्कीच आणि करणार. म्हणून त्यांनी तुम्हाला निवडून द्यावं. निवडून द्यावं असं माझी. आपण ऐकलंय. हं. या ठिकाणी खरं तर सगळ्या गोष्टींची चर्चा करताना दिलखुलास या माऊलीने आपल्याशी मुलाखत दिली. त्यांचं व्हिजन आहे की या भागाचा विकास करायचा आहे. निश्चित सगळ्यांच्या बरोबरीनं त्यांना ते लक्ष्य गाठायचंय. तिकीट मिळो न मिळो तरी मी निष्ठावान शिवसेनेशी राहील ही भावना त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. निश्चित जाता जाता या जनतेला तुम्ही काय आव्हान करणार की मला उद्याच्या काळात मतरूपी आशीर्वाद त्यांनी द्यावं, एवढा शेवटचा माझा प्रश्न असेल. सर्वांना नमस्कार. मला एक संधी द्या तुम्ही समाजसेवा करण्याची. मी अशीच कायम तुमची सेवा करत राहीन आणि मला तुमचा मोठा आशीर्वाद भरपूर द्या, हीच माझी इच्छा, विनंती राहील. धन्यवाद. खरं तर ताईंनी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना विनंती केलेली आहे. उद्याच्या काळात मला आशीर्वाद द्या, संधीचं मी सोनं करील, मला संधी द्या अशी विनंती त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. खरं तर त्यांच्याशी चर्चा करून एक 50% आरक्षणामध्ये जे महिलांना संधी मिळते ना, त्यातील एक सक्षम उमेदवार म्हणून त्या या ठिकाणी आपल्या समोर बोललेल्या आहेत. मी त्यांना आपल्या चॅनलला भेट दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि खरं तर ताई तुमच्या भावी वाटचालीसाठी एकूणच राजकीय वाटचाल, सामाजिक वाटचालीसाठी आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीनं आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. आणि तुम्हा सगळ्या जनतेला आव्हान करतो की निश्चित उद्याची निवडणूक तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाच्या बळावर सगळे उमेदवार लढवत आहेत. त्यांना तुमच्या शुभेच्छांची, मतरूपी आशीर्वादाची गरज आहे. आणि हे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. निश्चित
आपल्या चॅनलला अर्थात कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर आपल्या हितचिंतक मित्रमंडळींना आणि सहकाऱ्यांना शेअर करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवता येतील एवढा प्रयत्न आपण करूयात. तुम्हा सर्व प्रेक्षक बंधूंना मनापासून धन्यवाद. रामकृष्ण हरी.